आणि शुद्धीवरती आल्यावर त्याला कळालं माझ्या बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे आणि मी या ठिकाणामध्ये उपाशी मरत आहे. जो व्यक्ती देवाकडे जायला सुरुवात करतो, ज्या व्यक्तीला आपल्या आत्मिक जीवनाची जाणीव निर्माण होती, त्याला कळतं की मी बापाचं घर सोडलं आणि मी बरंच काही गमावलं, तो व्यक्ती आपल्या सर्व चुका एका पाठोपाठ आठवायला सुरुवात करत आहे, एका पाठोपाठ. म्हणून रिअलायझेशन फार महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत रिअलायझेशन होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला वाढायचं कसं ते समजणार नाही आणि देव तुम्हाला सहाय्य पण करणार नाहीये. परमेश्वराचं सहाय्य, परमेश्वराची मदत जर तुम्हाला आवश्यक आहे, तुमचं जीवन जर पुनर्बांधित केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्हाला जाणीव व्हायला पाहिजे की माझ्या बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे. दुसरी पायरी, दुसरा आर जो आहे, आणि तो आर आम्ही पाहणार आहोत की जो उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये अतिशय आणि त्याला कलाटणी देणारा ठरलेला आहे. ते दुसरं आपण गोष्ट पाहणार आहोत, दुसरी पायरी पाहणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय त्याचं 18 वचन. लुकाचं शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याचं 18 वचन. मी उठून आपल्या बापाकडे जाईन. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन बाबा मी आकाशाविरुद्ध व तुझ्या समोर पाप केलं आहे. दुसरा आर. पहिलं त्याला रिअलाइज आलं, त्याला कळालं, त्याच्या लक्षात आलं, त्याच्या ध्यानामध्ये आलं. काय ध्यानामध्ये आलं? मी बापाचं घर सोडलं आणि माझ्या बापानं मला रिकामं केलेलं आहे. नामी ज्याप्रमाणे म्हणती, मी देवाचं घर सोडलं आणि देवानं मला माझ्या जीवनामध्ये आणि त्याला कडू अनुभव त्यानं मला दिलेला आहे, रिकामं केलं प्रभूनं. कित्येक वेळा ही जाणीव आम्हाला होती की परमेश्वराच्या घरात जाण्याचं बंद केलं, देवाच्या संगती राहण्याचं मी बंद केलं आणि त्याचा परिणाम काय? मी रिकामं झालेला आहे. पण नुसतं रिकामं झालं या प्रकारची जाणीव होणं म्हणजे काही सगळं काही नाहीये प्रिया. कधी कधी काही दारुडे लोक माझ्याकडे येतात आणि ते काय सांगतात माहिती का? होय पाळक साहेब, मी पापी हो, मला कळतं मी दारू पितो आणि मी दारू पितो ना, ही माझी इच्छा नसती, सैतान मला दारू प्यायला सांगतो, मग मी पितो. आणि मला कळतं हो, मी फार वाईट मनुष्य आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. दारू पिलाय आणि माझ्यासाठी प्रार्थना करा. कशी घुसल त्याच्यामध्ये? जाणीव होती मी दारू पिणार आहे आणि मग प्रार्थना करून घेतो, घरी जातो, रात्री झोपतो, बायकोला पण सांगतो, पास्टर वाटेत भेटलं ते बघ, मी प्रार्थना करून आलो. तू म्हणते ना पास्टरला भेटत नाही, बघ आता भेटून आलो, प्रार्थना पण करून आलो. सकाळी उठतो, कामाला जातो, परत येताना तीच दारू घेऊन येतो आणि पास्टर, अरे तू एवढी प्रार्थना केली सोडली नाही हो पास्टर, फार विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पण सुटत नाही माझी दारू, मला कळतंय मी दारू पितो. ते रिअलाइज झालेलं आहे. पण रिअलायझेशन नंतर दुसरा जो मुद्दा किंवा दुसरी जी स्टेप आहे, आणि त्याला म्हटलंय रेझोल्युशन, निर्णय. काय निर्णय? तो तुम्ही उठून बापाच्या घरी जाईल. ज्या अवस्थेमध्ये तुम्ही आहात त्या अवस्थेमध्ये तुम्हाला निर्णय घेण्याची गरज आहे प्रिया. उदळ्या पुत्राचा स्वीकार करण्याचं कारण काय? बायबल सांगतं त्याच्याकडे एक रेझोल्युशन होतं, त्याच्याकडे एक पक्का निर्णय होता, त्याच्याकडे एक पक्का ठराव होता, मी बापाच्या घराकडे जाणार आहे. देवाला निर्णय घेणाऱ्या लोकांची गरज आहे. असे लोक नको आहेत की ते नुसते रडत आहेत, नुसतं आपल्या पापाबद्दल खंत करत आहे. पुष्कळ लोक पापाबद्दल रडतात आणि देवाला म्हणतात, देवा मला क्षमा कर, मी चुकतो. अरे पण आता निर्णय घेण्याचा वेळ आला ना. हे निर्णय, बापाच्या घरी जाण्याचा निर्णय तुम्हाला घ्यावाच लागेल. वाईट संगती सोडण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. खाणीमध्ये पडलेल्या जीवनातून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावाच लागेल. उदळ्या पुत्र असं नाही म्हणू शकत, माझ्या बापाला माझं प्रेम वाटत असेल तर माझ्या बापानं माझ्याकडे यावं, आणि माझा बाप त्याला जर माझी काळजी असेल तर त्या ठिकाणामध्ये येईल. बापाला तुमची काळजी घरात आहे तोपर्यंतच आहे, घराच्या बाहेर पडल्यावर तुमचा बाप तुमची काळजी घेण्याची त्याला कुठलीच सक्ती नाही. तसं परमेश्वर तुमच्याकडे डोळे लावून बसलेला आहे, पण निर्णय घेणाऱ्या लोकांनाच तो स्वीकारणार आहे. निर्णय घेणारे लोक प्रिया, घ्या निर्णय एकदा.
माझं प्रार्थनेचं जीवन मी परत मिळवणार आहे. काही झालं तर मी माझं प्रार्थनेचं जीवन मी परत मिळवणार आहे. पहिल्यासारखं मी जगणार आहे. पहिल्यासारखं मी चर्चला जाणार आहे. पहिल्यासारखी सेवा करणार आहे. पहिल्यासारखे आत्मे जिंकणार आहे. पहिल्यासारखी शुद्धता माझ्यामधील, पहिल्यासारखं पवित्र जीवन माझं असणार आहे. तोच विश्वास मी पुन्हा मिळवणार आहे. पुन्हा मी माझ्या बापाच्या घरी जाईल. सगळे असणारे तंटे मी मिटवून टाकेल. पुन्हा एकदा माझं अंतःकरण मी शुद्ध करेल. पुन्हा एकदा माझं जीवन मी शुद्ध करेल. मी पहिल्यासारखं बनणार आहे. पहिल्यासारखं बनण्याचा निर्णय तुमच्याकडे असला पाहिजे प्रियानो. नुसतं विचार करत दिवस घालवू नका. आणि मित्र म्हणतो कोणाच्याच येण्याची वाट पाहू नका. आमेन म्हणाल का? आमेन. बरेच लोक चर्च मधनं बाहेर पडताना जातात. ते आले ना मग मी त्यांना बोलणार आणि मग चर्च मध्ये येणार. माझ्याकडनं जाताना नाही पास्टर येऊ द्या मग मी सांगतो. तुम्ही कशाला सांगता मी येतच नाही. यायचं तर तुम्ही या. रेझोल्युशन तुम्हाला घ्यावं लागणार आहे. निर्णय तुम्हाला घ्यावा लागणार आहे. उधळ्या पुत्र जाताना त्याच्या बापाला सांगून गेला मी चाललो जगामध्ये मौज मजा करण्यासाठी. आता घरात येताना काय बापाची वाट बघतच बसणार आहे का? बापाला जर माझ्याविषयी वाईट वाटलं, बापाला कधीच वाईट वाटणार नाही. बापाची इच्छाच होती तू जगात गेला ना, नामीला तो म्हणतो तुला रिकामं करेल, तो तुला पण रिकामं करून टाकणार आहे. पण निर्णय घेणं गरजेचं आहे प्रिया. मी उठून बापाच्या घरी जाईल हा त्याचा निर्णय होता. रेझोल्युशन. शमशोन देवाकडे एक निर्णय मागत आहे. प्रभू पुन्हा एकदा तो अभिषेक माझ्यामध्ये घाल. आणि माझा निर्णय मरताना मी माझ्या पहिल्या जीवनापेक्षा दुसरं जीवन, मरतानाचं जीवन माझं इतकं अद्भुत असेल मी जास्त लोकांना मारेल. ही त्याचा रिझोल्युशन होतं. हा त्याचा निर्णय होता. म्हणून देवाकडे त्यानं मागितलं. त्याच्या निर्णयानं देवानं त्याला दिलं प्रियानं. त्याच्याकडे निर्णय होता पक्का. चुकला तो, भरकटला. उधळ्या पुत्रासारखंच त्याचं पतन झालेलं आहे. त्याचं काही वेगळं नाहीये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ही अवस्था येते. हा संक्रमणाचा काळ येतो. हा अधपतनाचा काळ येतो. हा माघारी जाण्याचा काळ येतो प्रियानो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणी सुटलं नाही याच्यातनं. शास्त्रामध्ये मोठमोठे भविष्यवक्ते होऊन गेले ज्यांनी मोठमोठ्या गोष्टी केल्या. या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अधपतनाचा काळ आलेला आहे. ते खाली गेलेले आहेत. वाईट वाटून घेऊ नका. कधी तुमच्या जीवनामध्ये असा प्रसंग आलेला असेल आणि या प्रसंगामध्ये तुमच्यामध्ये गिल्टी फिलिंग आहे, अपराधीपणाची भावना आहे, जाणीव होती नाही माझ्याकडनं त्या चुका घडल्या आणि या चुकांमुळे आज मी अधपतनाला आलेलो आहे. आज मला देवाविषयीचं प्रेम नाही. आज माझ्यामध्ये अभिषेक गेलेला आहे. पण एक रिझोल्युशन असलं पाहिजे. जसं आम्ही पाहतो शमशोनातला अभिषेक गेला पण त्याच्याकडे एक रिझोल्युशन होतं. त्याला माहिती आता डोळे फुटलेले आहेत आणि मी मरणार आहे. सगळ्यांचं मरण हे अंतिम सत्य त्यानं स्वीकारलं पाहिजे. पण मरताना असं मरा ना की जसं गौरव शमशोनाला मिळालं तसं गौरव तुम्हाला मिळू द्या प्रियांनो. तसं जीवन. सगळ्या मी मरणाकडे धावत आहोत. पण शमशोनाचा निर्णय होता मरताना मी डोळे फुटलेल्या अवस्थेमध्ये आणि बटा गेलेल्या टकल्या अवस्थेमध्ये मी नसणार आहे. माझ्याकडे एक पहिल्यासारखा अभिषेक असेल आणि लाख माझ्याकडे डोळे नसतील पण माझे हात त्याचे मजबूत असतील. या मजबूत हाताने मी त्या मंदिराचे खांब पकडेल आणि या खांबानं जेवढे लोक त्या मंदिरामध्ये बसले तेवढ्यांना मारल्याशिवाय राहणार नाही. आणि परमेश्वराकडे त्यानं एकदा कृपा कर प्रभू. म्हणा देवाला एकदा कृपा कर. म्हणा देवाला एकदा तो अभिषेक मला दे. म्हणा देवाला एकदा परत एकदा माझ्या जीवनाचं पुनर्बांधणी कर. म्हणा देवाला तुझा हात मला तू दे. शास्त्र सांगतं असं कोण व्यक्ती जो बुडत असताना आपला हात वर करत नाही. जसा पेत्र बुडत असताना प्रभूला म्हणत आहे प्रभू मला वाचवा. त्या पेत्रानं सुद्धा बुडत्या अवस्थेमध्ये आपला हात वर केला आणि येशूनं त्याला त्या ठिकाणातनं काढलं प्रियानं. त्याच अवस्थेत तुम्ही राहावं. त्याच अवस्थेत तुम्ही बुडून जावं. तीच तुमची आणि एकदम वाईट पातळीतली अवस्था. त्याच्यात तुम्ही मरावं असं प्रभूला कधी वाटत नाही. उधळ्या पुत्राच्या बाबतीमध्ये तेच घडलं. त्याच्या बापाला पण वाटत होतं उधळ्या पुत्राने परत यावं. पण उधळ्या पुत्र जोपर्यंत रेझोल्युशन घेत नाही ना तोपर्यंत त्याचा बाप त्याला स्वीकारणार नाही. निर्णय घ्यायचा. देवाला निर्णय घेणारे लोक आवडतात प्रियानो. माघारी फिरण्याचा निर्णय, सेवा करण्याचा निर्णय, अभिषेक मिळवण्याचा निर्णय, क्षमा मागण्याचा निर्णय, क्षमा करण्याचा निर्णय, समेटाचा निर्णय,
पहिली प्रीती दाखवण्याचा निर्णय, पहिल्या प्रीतीमध्ये वाढण्याचा निर्णय, एकमेकाला जाऊन आलिंगन देण्याचा निर्णय हा तुम्हाला घ्यावाच लागेल. नामीनं निर्णय घेतला. नामीनं पाहिलं की ती म्हटली या गावामध्ये या मवाबामध्ये मी राहिले आणि सगळं काही माझं केलेलं आहे, काहीच माझ्याकडे राहिलं नाही. मुलगा मेला, नवरा मेला आणि तिच्या सुनांना ती सांगते तुम्ही जा आपापल्या माहेरी, आता मी तुमच्यामध्ये राहणार नाही. उधळ्या पुत्र पण त्यानं पाहिलं ते डुकर आणि त्या डुकराला किंवा त्याच्या मालकाला पण सांगायला गेला नाही. निर्णय घेणारे लोक, बरेच लोक सांगताना सांगतात आता 31 तारखेपासून दारू बंद, 31 डिसेंबर, आणि सांगतात 1 डिसेंबर पासून 31 पर्यंत, आणि मेला रात्री तरी धडक पिला चांगला लोड झाला आणि कुठल्या गाडीने उडवलं तर कुठली 31 बघतोस. एकच प्याला, शेवटचा प्याला, शेवटचा प्याला, शेवटचा प्याला म्हणत म्हणत तो प्याला काही सुटत नाही. आणि ते लोक जीवनात कधीच निर्णय घेऊ शकत नाही. मी तर एका तरुणाला म्हटलं की चल बाप्तिस्मा घे. काय म्हटलं माहितीये, 12वी होऊ द्या मग बाप्तिस्मा घेतो. म्हटलं का रे बाबा, कॉलेजला जावं लागतं ना. तुम्हाला माहित नाही पाळक नाही. म्हटलं मी अडाणीच, मी शिकलोच नाही, कॉलेजला जावं लागतं. त्याच्या नाही 12वी नंतर घेऊ द्या. 12वीतला जो तो एवढा बिघडला तर तो कसला बाप्तिस्मा घेणार आहे. ते लोक कधीच बाप्तिस्मा घेऊन टिकू शकत नाही. काही लोक असतात ना, हापशी क्षण रथामध्ये जाताना वचन ऐकतो आणि तो फिलिप त्याला समजावून सांगतो. तो म्हणतो चल त्या पाण्याकडे, आत्ताच्या आत्ता मला बाप्तिस्मा घ्यायचा. तो षंड आहे, पण तरी सुद्धा वचनानं त्याच्या जीवनामध्ये एवढं कार्य झालं. षंड त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे चला मला त्या पाण्याकडे घेऊन, मला बाप्तिस्मा घ्यायचा. आणि त्याच दिवशी त्यानं बाप्तिस्मा घेतला. प्रिया, रेझोल्युशन. एकदा वचन ऐकलं ना, ते वचन ऐकल्यावर मग कोणाची पर्वा करू नका, तिथंच परिवर्तनाचा निर्णय घ्यायचा. काय झालं तरी देवापासून आता मी विभक्त होणार नाहीये, नाही जाणार आता देवापासून दूर. बापाच्या घरी परत फिरणार आहे, परत मी जाईल, सगळ्यांशी समेट करेल, सगळ्यांशी चांगलं नातं जोडेल, प्रत्येकाला क्षमा करेल, प्रत्येकाला क्षमा मागेल. खऱ्या परिवर्तित व्यक्तीचं लक्षणच काय, त्याच्याकडे एक रिझोल्युशन असतं. प्रिया, ज्यांनी ज्यांनी रिझोल्युशन केलंय ना, ज्यांनी निर्णय घेतले, ते लोक जीवनामध्ये सर्वोच्च पातळीवरती पोहोचलेले आहेत, सर्वोच्च पातळीवरती. आणि ज्या लोकांनी आपले निर्णय बदलले ते लोक प्रत्येक ठिकाणात तुम्हाला पाहिजे ते रसातळाला गेलेले आहेत. तेव्हा निर्णयाचे लोक आवडतात, रेझोल्युशन करणारे लोक आवडतात. या उधळ्या पुत्राकडे सगळं गमावलं तर एक रेझोल्युशन होतं. प्रिया, वाचायला खूप बरं वाटतं. उधळ्या पुत्र म्हटलं बापाच्या घरी जाईन, भाकरी चिरेल असेल. थोडस उधळ्या पुत्राच्या जागेवरती आपण आपल्याला बघायचं. मी जातो तिथं घरामध्ये, भावासमोर उभं राहतो. मरा, उधळ्या पुत्राचा भाऊ आणि मी आता दोघांचं कन्व्हर्सेशन बघू, दोघांचं संभाषण. तुम्ही मरा बापाची सेवा करत करत. आता मी बाहेर जाऊन बघा काय काय करून येतो. म्हटलं अरे भाऊ म्हणतो जाऊ नको रे, लोक वाईट. तुला काय माहिती जग, तू नुसतं मेंढर चारतो रानामध्ये आणि घरात येतो, बापाचं तुझं चाललं, माझं बघ. तो येतो, पप्पा मी मोठा झालोय आता, मला पण संपत्ती द्या, तुमच्यापेक्षा भारी बिझनेस करून दाखवतो. तुम्हाला काय माहिती आत्ताच्या व्यवहारामध्ये कसं वागायचं, आत्ताच्या जगाचं नॉलेज तुमच्याकडे नाही. बाप म्हणतो नको जाऊ रे, नाही तुम्हाला दाखवेल. आणि तुमचा हा जो तुमचा पोरगा आहे ना, मेंढर चारणारा, याच्यापेक्षा मोठा होऊन तुम्हाला मी दाखवेल. आणि मग बघा तुम्ही माझ्या पाठीवर थाप मारायला सांगाल, हा सगळ्यात धाकटा जो आहे ना तो फार हुशार आहे. आणि मग तो जातो, संपा पण ठीक आहे घे संपत्ती. घेऊन गेला, नाच गाण्यामध्ये उडवले, सगळं संपलं. आता डुकरांबरोबर बसला. तुम्ही विचार करा तो कसा निर्णय घेईल. एक एक डायलॉग त्याला आठवत असेल तिथं बसून. मी बापाला काय म्हटलो, आता मी घरी गेल्यावर काय म्हणेल. बाप म्हणेल जिरली का, कळलं का जग. भाऊ म्हणेल आणि तो मला टपल्या मारायला सुरुवात करेल. लेवड्या मारत मारत घर सोडलं. पण त्याला माहितीये हे सगळं जर मी विचार करत बसलो ना, बऱ्याच वेळा मंडळीमधनं जाताना तसंच म्हणतो. आता गेल्यावर लोक म्हणतील काय लेवड्या मारत गेला, आता परत कसं काय आला. नाही हो, लोकांकडे बघू नका, प्रभूकडे बघून चला. प्रभू तुम्हाला उंच करणार आहे. हालेलुया, उंच करणार आहे. काही चुका घडल्या असतील, काही गोष्टीमुळे तुम्ही दुखावला असाल, काही गोष्टींमुळे तुमचं अंतःकरण तुटलं असेल. आणि तुटलेल्या अंतःकरणानंच तुम्ही बापाचं घर सोडलं असेल.
तुम्ही खूप निराश झाला असाल, काही परिस्थिती तुमच्या विरोधात घडली असेल, याच परिस्थितीमुळे तुम्ही बापाचं घर सोडलं असेल. बापाचं घर सोडल्यावर झालेली हानी तुमच्या लक्षात आली असेल. एक रेझोल्युशन असू द्या, ते कोणतं? मी बापाच्या घराकडे जाईल. जा बापाच्या घराकडे. कोणताच बाप आपल्या लेकरांना दूर करत नाही प्रियांनो. किती लेकरं चुकली ना, त्या बापाच्या अंतःकरणामध्ये लेकरांना स्वीकारण्याचं प्रेम असतं. त्याला माहिती आहे जगातला अनुभव त्याला येणं गरजेचं होतं. हे जग किती भयानक आहे, हे जग किती नास्तिक आहे, हे जग कसं लुटणार आहे, ठकणार आहे, हे जग कसं लुबाडणार आहे, तो अनुभव तुम्हाला येणार आहे. देव तुमच्यावर प्रेम करतो. त्यानं हेतुपुरस्सर तुमचं लुटू दिलं नाही. हे तुम्ही स्वतःहून लोकांच्या स्वाधीन केलेले, स्वतःहून तुमचा अभिषेक तुम्ही घालवलेला आहे, स्वतःहून तुमची सेवा तुम्ही घालवलेली, स्वतःहून तुमचं जीवन तुम्ही गमावलेलं आहे. पण तरी आता एक रेझोल्युशन असलं पाहिजे. जे रेझोल्युशन आज आम्ही पाहतो उधळ्या पुत्राकडे होतो, तो विचार केला नाही मी बापाला काय बोलून आलो. त्याला ठाऊक आहे बापाला जे मी बोललो तिथं जाईल, त्याची क्षमा मागेल, पण कदाचित काय त्याचं रेझोल्युशन आहे माहिती का? बरेच लोक देवाकडे येताना उपकार केल्यासारखं देवावर येतात. आता आलो बघा देवा तुझ्याकडं, अरे एवढा घाण होता, देवाने तुला क्षमा केली, उपकार केल्यासारखं. आता चर्चला आलो ना, मग देवर आशीर्वाद. चर्चला आला म्हणजे आधी डुकराच्या शेंगा खात होता, ते लक्षात नाही का तुझ्या? डुकराची टरफलं खात होता, डुकरामध्ये राहत होता, त्याचा वास तुझ्या अंगाला होता, ते तुला ठाऊक नाही का? उधळ्या पुत्र तसा म्हणत नाही, मी बापाच्या घरी जाईल आणि त्याला म्हणेल मी तुमचा मुलगा म्हणून घेण्याच्या योग्यतेचा नाहीये. देवाकडे जाताना असा भाव धारण करून जा. हा रेझोल्युशन तुमचा असला पाहिजे. त्यानं लेकरू म्हणून स्वीकारलं नाही तरी चालेल, एक चाकर म्हणून तर त्यानं स्वीकारावं. ही नम्रता, ही लीनता, हे देवासाठी असणारं समर्पण, हे सेवेसाठी असणारं समर्पण, हे प्रार्थनेसाठी असणारं समर्पण, हे कुटुंबासाठी असणारं समर्पण जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी सुद्धा स्वीकारणार नाही. परिवारासाठी समर्पण करा. तुमच्या परिवारातल्या लोकांनी तुम्हाला किती पण अपमानास्पद वागणूक दिलेली असू द्या, पण एक रेझोल्युशन घ्या. जर तुम्ही देवाचं वचन ऐकणारे लोक आहात, तुमच्या घरात जर पवित्र शास्त्र आहे, जर तुम्ही चर्चला जाता, तुम्ही देवाचं वचन ऐकता, तुमच्याकडे जर देवाचं वचन आहे तर तुमच्याकडे रेझोल्युशन पण असलं पाहिजे. देवाचं वचन ऐकण्यासाठी नाही, कान देऊ नाही का? शास्त्र सांगतं अनेक लोक आपल्या कानाची खाज जिरावी म्हणून शिक्षकांची गर्दी करतील. कुठं कान खाज होतो म्हणा, तेलोरे पास्टर चला छान तुल्या. निर्णय मात्र काहीच नाही. घरी गेल्यावर परत ते पहिलं जीवन, मी तुझं तोंड बघायचं नाही, तू माझं तोंड बघायचं नाही, तू असं बोलला, मी तसं बोललो, तू तसं बोललो, तुझं असं, तुझं अमक, तुझं तमक, परत फिरून पहिल्या पायरीवरती. कानाची खाज जिरवली, बरं वाटलं कान खाजवताना. रेझोल्युशन, निर्णय घ्या. असा निर्णय घ्या, तो निर्णय पाहून देव सुद्धा आपल्या सिंहासनावरून उठला पाहिजे. असा निर्णय की त्या निर्णयामध्ये परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे गेलं पाहिजे. जसं आज तुम्ही वचन ऐकत आहात, पण काही लोक निर्णयापर्यंत येऊन ठेपलेले आहेत. ते म्हणतात नाही आता परिवर्तन पक्क ठरलेलं आहे, परिवर्तन आहे. असा निर्णय घ्या, मीटिंग संपल्यावर दुसरीकडे कुठं जाऊ नका, नेमकं त्याच घरात जा ज्याच्या बरोबर तुमचं भांडण आहे. असा निर्णय, उद्या रविवारी चर्च आहे, त्याच चर्च मध्ये जिथून तुम्ही बाहेर पडला सबमिट करा, परत त्या ठिकाणामध्ये जा. ते रेझोल्युशन तुमच्याकडे असलं पाहिजे प्रियानो. असं रेझोल्युशन, असा तुमचा निर्णय की त्या निर्णयामध्ये तुम्ही अपमानित झाल्याची भावना नाही, तर देवानं तुम्हाला काहीतरी शिकवल्याची भावना आहे. आणि देवानं तुम्हाला काय शिकवलं तो निर्णय घेऊन तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. रेझोल्युशन फार महत्वाचं आहे. बायबल सांगतं निर्णयाच्या खोऱ्यामध्ये लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊन थांबलेल्या आहेत. ते फक्त खोऱ्यात येऊन थांबलेले आहेत, बाहेर पडायला तयार नाहीत. झुंडीमध्ये राहू नका. उधळ्या पुत्रासारखं एकटा व्यक्ती तो निर्णय घेतो, मी बापाच्या घराकडे जाईल. तो निर्णय घेऊन तुम्ही बाहेर पडा प्रियानो. निर्णयाचे लोक. पहिले राजे 18 अध्याय 21 वचन वाचा. पहिले राजे 18 अध्याय 21 वचन वाचा पटकन.
हा. आणि एलिया सर्व लोकांकडे जवळ येऊन म्हणाला, सर्व लोकांकडे जवळ येऊन म्हणाला, तुम्ही कोटपर्यंत दोन्ही मतांमध्ये दोन लटकत मतांमध्ये लटकत राहणार. परमेश्वर जर देव असेल परमेश्वर जर देव असेल तर त्याच्या मागे चाला, त्याच्या मागे चाला. अथवा जर बाल असेल तर त्याच्या मागे चाला. एक निर्णय घ्या. जर देव परमेश्वर देव आहे ना, मग त्याच्या मागे चालायचं. आणि त्याच्या मागे चालायचं म्हणजे काय? शास्त्राच्या मागे चालायचं. जर तुम्ही देवाच्या मागे चालला ना, जेवढं तुम्ही 3 दिवस ऐकत आहात ना, त्याच्या मागे तुम्हाला चालावं लागेल. क्षमा केली, प्रार्थना केली, समेट केला, प्रीती केली, सगळे निर्णय घेऊन चालावं लागणार आहे. आणि तो म्हणतो, जर परमेश्वर देव आहे तर त्याच्या भजनी लागा, आणि जर बाल देव आहे तर त्याच्या मागे तुम्ही लागा. देवा व्यतिरिक्त दुसरा देव, विशिष्ट देवाचं नाव नाही, देवा व्यतिरिक्त दुसरा देव. मग कोण देव आहे? तूच देव आहे, तुझीच उपासना तू करत आहे. आम्ही म्हणतो, नाही, माझं मन दुखलं ना. तुम्हाला काय होतं? माझं मन दुखलं. आणि तू किती जणांचं दुखवलं? माझं मन दुखलं, मला वाईट वाटलं. तुमचं काय जात आहे? काही जात नाही रे, देवाचं सानिध्य जात आहे. काही जात नाही रे, प्रार्थनेचं जीवन जातं. काही जात नाही, देवाची कृपा तुझ्यावरून निघून जाते. काही जात नाही, देवाचं मन तुझ्याविषयी विटायला लागलेलं आहे. परमेश्वर म्हणतो की तुझ्यावरचं माझं मन उडून चाललेलं आहे. रोज देव तुमच्याशी बोलतो, मी तुला एवढी क्षमा केली, तू थोडी पण करत नाही का? मी एवढं प्रेम तुला दाखवलं, तू थोडं पण प्रेम करत नाही का? माझं मन तुझ्यासाठी एवढं आसुसलेलं झालं, तुला थोडं पण वाटत नाही माझं वचन ऐकून तुझं अंतःकरण तुटावं, ते फुटावं, तू परिवर्तित व्हावं, तो निर्णय घ्यावा? कुठपर्यंत दोन मताच्या ठाई लटपटणार आहात? कुठपर्यंत दोन निर्णयापर्यंत येऊन थांबणार आहात? एकीकडे प्रार्थना पण आहे, एकीकडे तुमचा हट्ट पण आहे, एकीकडे तुम्ही वचनामध्ये पण आहात, दुसरीकडे तुमच्या इच्छेप्रमाणे पण तुम्ही चालत आहात, एकीकडे परमेश्वराची उपासना पण करत आहात, दुसरीकडे तुम्ही स्वतःची पण उपासना करत आहात, एकीकडे तुम्ही देवाचं प्रेम लोकांना समजावून सांगत आहात पण तुमच्यामध्ये देवाचं प्रेम नाही, एकीकडे लोकांना तुम्ही विजय देण्यासाठी सांगत आहात पण तुम्हीच विजयासाठी झगडत आहात, एकीकडे तुम्ही देव किती पराक्रमी याच्याविषयी सांगत आहे पण तुम्ही पराजित जीवन जगत आहात. कुठपर्यंत असल्या जीवनामध्ये तुम्ही राहणार आहात? दाखवून द्या लोकांना खरं विजयी जीवन कसं आहे, निर्णयाचं खरं जीवन कसं आहे ते लोकांना दाखवा. विजय कसा मिळवायचा ते लोकांना पटवून द्या. लोक परत कसे मिळवायचे ते लोकांना पटवून द्या. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थित झाल्यानंतर माझ्याकडे एक सुंदर संदेश मागच्या दिवसामध्ये मी चर्चमध्ये दिला. येशू ख्रिस्त शिष्यांना त्यांना सांगितलं की मी जातो आणि मी गालिलामध्ये, पुनरुत्थित झाल्यावर त्या दूतांनी सांगितलं मी गालिलामध्ये चाललेलो आहे. सगळ्या शिष्याला सांगितलं सगळ्यांनी गालिलामध्ये परत एकत्र या. पुनरुत्थानाचा पहिला संदेश मी चर्चमध्ये सांगितला आणि त्याच्यामध्ये म्हटलं येशूने शिष्यांना सगळ्यांना म्हटलं गालिलात या बरं. आम्हाला माहिती की मित्र असतात ना, त्यांना महत्वाच्या गोष्टी सांगायच्या. चौकात ये रे, एक महत्वाच्या गोष्टीवर तुला बोलायचंय. आणि येशू हा खरा मित्र होता. आता पुनरुत्थित झाला आणि पुनरुत्थित झाल्यावर येशूचे सगळे शिष्य हे गालिलामध्ये सापडलेले आहेत. मी त्याच्याचं टीचिंग दिलंय, ती कॅसेट तुम्हाला जीसस इंडियाच्या माध्यमातून टीव्हीवरती ऐकायला मिळेल. आणि त्या संदेशामध्ये एक गोष्ट लक्षात आली, पहिला चमत्कार गालिलात, पहिला संदेश गालिलात, पहिली दगडमार ख्रिस्ताला करण्यासाठी योजना आखली ती गालिलात. आणि येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण होत असताना गालिलामध्येच त्यानं परत सगळ्याला एकत्र केलं आणि सगळ्या शिष्याला सांगितलं गालिलामध्ये एकत्र जमा का? कारण गालिलामध्ये त्याला एक टेलर दाखवायचा होता. तो जाताना गालिलातनं चाललेला असताना पेत्र तिथं होता. त्याला म्हटलं माझ्या मागे मासे धरणार नाही, मी तुला माणसे धरणारा करेल. गालिलात पेत्राला येतानाच त्याच्या मनामध्ये ते होतं, अरे मी मासे धरत होतो आणि प्रभूने मला आवाज दिला, मी ते जाळं टाकलं, येशूच्या मागे चाललो. एक एक शिष्याला जाताना सगळी स्टोरी आठवायला सुरुवात होईल आणि ते निर्णय घेतील आता परत प्रभूला म्हणेल जाळ्याला हात लावणार नाही, आता पवित्र शास्त्राला हात लावेल. आता परत मी जाणार नाही नावेमध्ये बसणार नाही, आता संगतीमध्ये मी चालेल. या शिष्याला ते आणि 40 दिवस पर्यंत येशू शिष्याला गालिलामध्ये फिरवत राहिला. का? कारण त्याला ठाऊक आहे मी जातो पण यांच्यातलं गालिलातलं परिवर्तन त्यांच्या लक्षामध्ये यायला पाहिजे. गालिलामध्ये मी त्यांच्यासाठी काय केलं हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे. गालिलातला पहिला चमत्कार पाण्याचा द्राक्षरस मी केला हे त्यांना समजलं पाहिजे.
पाहिजे. आता परत एकदा गालिलात नवा चमत्कार करायचा. आता दगडी रांजण नाही, शिष्य रांजणाच्या रूपाने त्याच्या समोर होते आणि तो म्हणतो, आता गालिलात मी तुम्हाला भेटण्याचं चिन्ह काय? पहिल्यापेक्षा 14 द्राक्षरस लोकांसमोर येईल. आणि गालिलामध्ये या शिष्याला एकत्र केलं आणि गालिलात शिष्य एकत्र झाल्याबरोबर या पेत्रा संबंधानं असं म्हटलं, आम्ही ज्यावेळेस पाहतो प्रेषितांच्या कृत्यामध्ये सर्व लोक आणि त्या माडीवरती एकत्र जमलेले असताना गालिलकर एकत्र जमले आणि त्यांनी पाहिलं की पेत्र, याकोब, योहान, येशूचे शिष्य 120 लोक आपापल्या भाषेमध्ये देवाच्या कृत्याचं वर्णन करत असताना ते म्हटले, हे गालिली तर नाही ना, अशिक्षित गालिली. आणि मग तो म्हटला, हा पेत्र मासे धरणारा, पण याची भाषा बदलली. का तर गालिलामध्ये पहिला द्राक्षरस पिल्यावर दुसरा द्राक्षरस पिताना म्हटले, हा पहिल्यापेक्षा चवदार आहे. आता पेत्राला गालिलात दुसऱ्यांदा लोकांनी पाहिलं, त्यास म्हटले, पेत्र पहिल्यापेक्षा चवदार झालेला आहे. का तर पवित्र आत्मा तिथं उतरून आला. उधळ्या पुत्राचं नेमकं हे झालेलं आहे. त्या बापाच्या घरातल्या त्या गोष्टी आठवल्या, निर्णय घेतला काय, आता परत एकदा तो अभिषेक माझ्यात येणार आहे, माझ्या बापाच्या घरी मला जायचंय. दोन मनाच्या ठाई लटपटू नका. देवाचा मार्ग धरला, मग त्याच मार्गामध्ये चाला. आणि देवाच्या मार्गाशिवाय दुसऱ्या जाण्यात काहीच मजा नाही, तिथंच यावं लागतं. घरामध्ये जे वृद्ध लोक आहेत ना, त्यांना विचारा, बायबल वाचत बसलेले असते सारखे, सारखं प्रार्थना करत राहतात. आणि जरा काय धस कुठं झालं की लगेच गुडघ्यावर येतात, पाळकाला फोन करून बोलून घ्या प्रार्थनेला. हे म्हातारपणी करायचंय, त्यांना तिथं यावं लागतं, तुम्हालाही तिथं जावं लागतं. मग उपदेशकाच्या पुस्तकामध्ये हे तो तरुणा, तो आपल्या तारुण्यामध्ये आपल्या उपकार करताना स्मर, जिथं तुझी उपयोगिता संपली त्या ठिकाणी तू जाण्याच्या ऐवजी त्यावेळेस तू प्रभूला काय देणार आहे? लटपटणारे गुडघे, पडलेले दात, लटपटणारे हात, ना ते हात वर जाणारे ना उड्या मारणारे, त्यावेळेस कसलं अर्पण करणार आहेस? तुझे पाय चालत नाही, कुणाला सुवार्ता सांगणार आहे? आत्ता तुझ्यामध्ये उर्मी आहे, आत्ता तुझ्यामध्ये जोश आहे, आत्ता तुझ्यामध्ये जी आणि उमंग आहे. आणि याच्याद्वारे तू प्रभूकडे जा आणि याच्याद्वारे आपलं समर्पण कर. हा निर्णय तुला घ्यायचा कोणता? परमेश्वर जर देव आहे तर त्याच्या मागे लाग, आणि जर बाल देव आहे तर त्याचं भजन पूजन करत राहा. रेझोल्युशन प्रियानो. दुसरी पायरी रिझोल्युशन, निर्णय घ्या. निर्णयाशिवाय आपलं जीवन तसंच पुढे नेऊ नका. निर्णय नसेल तर परमेश्वर तुमच्याकडे डुंकून पण पाहणार नाही. देवाला पक्क्या निर्णयाच्या लोकांची गरज आहे, पक्के लोक. तुम्हाला माहिती का, ज्या लोकांनी देवाच्या बाबतीमध्ये पक्के निर्णय घेतलेले आहेत, पक्क्या निर्णयाच्या लोकांसंबंधाने मी बोलत आहे. एवढी वचनं काढून दाखवायला मला वेळ नाही, कारण हा संदेश माझ्या चर्चमध्ये जवळजवळ 1.5 वर्ष मी शिकवलेले आहे. हे उधळ्या पुत्र्याचा दाखला 1.5 वर्ष, एवढा वेळ लागतो त्याला. पण थोडं तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. मूर्ती तयार करून ठेवली शद्रक, मेशक, अबेदnego, दानिएल यांच्या समोर, आणि राजा म्हणतो, फरमान काढलं, त्यांना तपासलं, या मूर्तीला दंडवत घाला. मूर्तीला दंडवत घातलं तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात येईल. त्यांना विचारलं, राजा विचारतो, या भट्टीतनं तुझं देव तुला सोडवायला समर्थ आहे का? काय रिझोल्युशन हो? आमच्या समोर अशी भट्टी असली तर पहिले आमचं चॅलेंज असतं, असा देव इतका भारी आहे ना, तुला नाही टाकलं तर याद राख. आणि आमची प्रार्थना पण तीच, ह्यांना भट्टीत पडू दे, यांच्या असे चमडे जळू दे ना, यांना कळू दे की तो देव आहे. दानिएलाचा रिझोल्युशन काय? भट्टीतनं टाकाय, भट्टीतनं सोडवायला माझा देव समर्थ आहे, पण सोडवलं नाही तरी चालेल, पण राजा याला दंडवत मी घालणार नाही. हा त्याचा रिझोल्युशन. हालेलुया, 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 हालेलुया. रेझोल्युशन तो असू द्या. प्रभू, हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर असेल, असू दे व्हेंटिलेटर. इच्छा असेल तर काढ, नसेल तर असंच नाकपुड्यातला श्वास बंद होऊ दे, पण आत्मा मात्र तुझ्याकडे जाऊ दे. तुझ्याकडे जाऊ दे तेव्हा आत्मा. चोर म्हणतो, तू जर देवाचा पुत्र आहेस, तुझी सुटका कर, माझी सुटका कर. दुसरा चोर म्हणतो, प्रभू तू राजाधिकार येशील तर माझी आठवण कर. मला माहितीये आज मदस्तंबर तू पण मरणार आहे, मी पण मरणार आहे. या चोराचं रेझोल्युशन नाहीये, निर्णय नाही त्याला अजून पण वाटतं सुटून चोऱ्या कराव्यात, अजूनही सुटलेलं जीवन तसंच जगावं.
या चोराच्या एका निर्णयाबद्दल प्रभूने त्याला म्हटलं, हाच तू माझ्या बरोबर सुखलोकात असेल. एक रेझोल्युशन तुम्हाला सुखलोकामध्ये घेऊन जातो. एक निर्णय हाती आलेलं जीवन तुम्ही गमवता. एक निर्णय तारण जवळ असताना त्याकडे दुर्लक्ष करून त्या तारणापासून तुम्ही दूर जाता. एक निर्णय मात्र मरता मरता ख्रिस्ताला मिळवता. दानियल, शद्रक, मेशक, अबेदनगो, त्यातले शद्रक, मेशक, अबेदनगो राजाला म्हणतात भट्टीत टाकलं तरी चालेल, आमचा निर्णय मात्र पक्का आहे. वाचण्यासाठी वेळ नाही, पण त्याच्यात तुम्ही गेल्यावर दानियलच पुस्तक वाचा घरी. असं लिहिलं, त्यांना भट्टीमध्ये टाकलं आणि भट्टीत पडल्यावर ते 3 टाकले, 4 जण फिरत आहे. त्यांनी मोकळे फिरत असताना राजा म्हणतो यांना भट्टीतनं बाहेर काढा. आणि तिथं असं म्हटलं, यांच्या रेझोल्युशन मुळे, त्यांच्या पक्क्या निर्णयामुळं. नीट आहे का? राजा म्हणतो यांचाच देव खरा आहे आणि इथून पुढे दुसऱ्या कोणत्या देवाची उपासना करायची नाही. दानियेलाच्या, शद्रक, मेशक, अबेदनगोच्या देवाची उपासना करायची का? कारण तुमचा निर्णय लोकांना खऱ्या देवाची ओळख करून देणार आहे. पण जर तुमच्याकडे निर्णय नसेल तर लोक संभ्रमात असणार आहे. देवाच्या लोकांना निर्णय घ्या. तुमच्या देवाची उपासना जर लोकांनी केली पाहिजे तर त्याच्यासाठी तुमचा रेझोल्युशन, तुमचा निर्णय इतका पक्का असला पाहिजे. काही झालं तरी चालेल, पण देवाचं वचन मी कधी सोडणार नाही. काही झालं तरी चालेल, देवाच्या वचनापासून मी दूर जाणार नाही. मला किती दुःख भोगावं लागलं तरी चालेल, पण परमेश्वरा तुझ्यासाठी जीवन जगेल. मला भट्टीत पडावं लागलं तरी चालेल, पण माझं जगणं तुझ्यासाठी असेल. प्रभूसाठी जगा, प्रभूसाठी जगा. तुमच्यामुळं लोक देवाकडे येणार आहे किंवा तुमचे मुळच लोक देवापासून दूर जाणार आहे. त्रास भोगावा लागेल. निर्णय घेणाऱ्या लोकांना त्रास दिला जातो का? तर त्यांचा निर्णय त्यांनी बदलावा. 1 महिन्यापर्यंत कोणी उपासना करायची नाही, प्रार्थना करायची नाही आपल्या देवाची. बंद करा प्रार्थना. दानियेलाने खिडक्या उघडून प्रार्थना केली, पडू द्या सिंहाच्या गुहेमध्ये. काय परिणाम झाला माहिती का? सिंहाच्या गुहेत दानियल पडला. देवानं त्याला वाचवलं. सकाळी उठून राजा म्हणतो दानियेलाचा देव तो खरा देव. आणि त्याच अध्यायामध्ये असं लिहिलं, दानियल भाग्यास चढला. दानियल भाग्यास चढला. उधळ्या पुत्राचा निर्णय त्याला भाग्यास चढवायला कारणीभूत ठरला. तुमचा निर्णय तुमचं भाग्य बदलून टाकणार आहे. तुमचा निर्णय तुमचं भाग्य बदलणार आहे. कुठली अंगठी घालून भाग्य बदलणार नाही. काहीतरी तुमच्या बायबलमध्ये ठेवल्यावर भाग्य बदलणार नाही. कुठली भावली बांधून भाग्य बदलणार नाही. पण निर्णय घेतल्यावर नक्की भाग्य बदलेल प्रियांनो. 100% भाग्य बदलायला पाहिजे तर एक निर्णय घ्यायचा. आता जगणे ख्रिस्ताने, मरणे मला लाभ आहे. देवापासून मला कोणी तोडू शकत नाही. परमेश्वराच्या जवळ जाण्यापासून मला कोणी अटकाव करू शकत नाही. सेवा करण्यापासून मला कोणी अटकाव करू शकत नाही. मला प्रार्थना करण्यापासून कोणी अटकाव करू शकत नाही. माझ्या देवाच्या जवळ जाण्यासाठी मला कोणी अटकाव करू शकत नाही. एक निर्णय. सगळं सोडून द्या, टाकून द्या. सगळं जुनं सगळं टाकून द्या प्रियांनो. सगळं मनामध्ये असणारं जळमट, सगळं अशुद्धपण, हेवा, राग सगळं टाकून द्या. एक नवीन व्यक्ती बना. निर्णयाचा एक शुद्ध अंतःकरण प्रभूने जे तुम्हाला दिलं, तो म्हटला मी तुझ्यातलं पाषाणमय हृदय काढील आणि एक नवीन हृदय मी तुला देईल. देवाचा एक निर्णय आहे. तुम्ही उठता ना, त्यास प्रभू तुम्हाला एक नवीन हृदय देतो. आणि लक्षात ठेवा, आम्हाला सगळ्याला या हृदयाची गरज आहे, नाहीतर आमचं हार्टफेल नक्की होणार. सगळ्यांना नवीन हृदयाची गरज आहे. जे पेसमेकर काय म्हणते त्याला, नवीन हृदय बसवतात, त्याला एक चिप बसवतात की. आणि डॉक्टर सांगताना सांगतो 15 वर्षानंतर नाही गॅरंटी देत. ऑफवॉल 15 वर्ष कशाला, ते लावल्याच भीती वाटते. तू जाताना पण पाहिजे हळून या, लिफ्टने न्या का? कारण हे हृदय असंच आहे. पण जे हृदय प्रभू देतो ना, ते एवढं मजबूत असतं ना, ते कुठल्याही घरामध्ये जातं, प्रीती करतं, क्षमा करतं. आणि ते हृदय कोणाची भीती बाळगत नाही. रात्री झोपताना ते हृदय शांत झोपतं. त्याला ठाऊक आहे आज जरी आत्मा काढला तर प्रभूच्या जवळ असणार आहे. येस हालेलुया. आज प्रभूच्या जवळ असणार आहे.
हालेलुया. या हृदयानं क्षमा केलेली असती, त्यामुळे ते हृदय एवढं प्रीतीनं भरलेलं असतं की ज्याला भेटेल त्याच्या गळ्यामध्ये पडतं, ज्याला भेटेल त्याच्यावर प्रेम करतं, स्वार्थ सांगतं, देवाच्या राज्याविषयी सांगतं, आणि हे हृदय त्या हृदयाला बदलण्याचं काम करतं. पण त्याच्यासाठी एका रेझोल्युशनची गरज आहे, एक निर्णयाची गरज आहे. निर्णय घ्या, एक मजबूत निर्णय घ्या प्रियानो, एक मजबूत निर्णय घ्या. दानियल निर्णय घेतो, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, याचा मला विटाळ होणे हा त्याचा निर्णय आहे. त्याचा निर्णय आहे. जे बाकीचे लोक खातात ते आम्ही खाणार नाही, बाकीचे लोक जे पितात ते आम्ही पिणार नाही, बाकीचे लोक जे ग्रहण करतात ते आम्ही ग्रहण करणार नाही. आम्ही काय ग्रहण करणार आहोत? त्यांनी सांगितलं आम्हाला शाक भाजीच दे. हालेलुया म्हणाल का जोरात? हालेलुया. राजाने सांगितलं सगळ्याला मिष्टान्न द्या, माझ्या घरातलं खायला घाला. दानियल म्हणतो नको, माझ्यावर प्रयोग करून बघा. जगातले लोक मासिक वाचतील, इंटरनेटवरती जातील, टीव्हीवरच्या बातम्या बघतील, तरी त्यांचे चेहरे दुःखीच आहेत. त्याच्यात सांगतात ना, नवऱ्याला सुधारवण्याचे उपाय 100 ट्रिक, सासूला सुधारण्याचे 100 उपाय, सुनेला सुधारवण्याचे 100 उपाय, चांगला स्वयंपाक करण्याची 100 टिप. सगळं गेलं तरी खुश. पण देवाचं वचन प्रत्येक व्यक्तीला बदलतं. ते खाल्लं ना सगळ्यांचंच रूपांतर प्रियानो. हालेलुया. ते खातात ते नाही खाणार. आम्ही चर्च मध्ये घेऊ, कोण त्रास देते? चर्च मध्ये घेऊन जा. असं नका म्हणून, बाळासाहेबाचा नवरा खूप त्रास देतो, प्रार्थना करा हो त्याला चर्च मध्ये नाही ओढताना, हो घेऊन या त्याला. असं वचन ऐकवलं जाईल की त्या वचनानं त्याची दारूची बंधनं गळून पडतील, त्या वचनानं त्याचं परिवर्तन होईल, त्या वचनानं त्याच्या अंतःकरणामध्ये काम होईल. हालेलुया. घेऊन या त्याला प्रभूकडे. निर्णय घ्या. त्याला सकाळी उठल्यावर आंघोळ घातलं, त्याच्या हातात बायबल देऊन म्हण, चला हो चर्चला, गोडी गोडीत बोला. अहो आज तुम्ही किती छान दिसता. उठल्या उठल्या रात्री घेतली, काय तमाशा झाला, तुमचं काय झालं, आमचं काय झालं. आज घेतलं तुमचं बघते ना, मग तुमचं आमकं करते, आणि तेवढं चला चर्चला. तू जाऊन आली, काय झालं बघतोय मी, अजून माझून काय दिवा. मी तर घेतल्यावर बडबड करतो, तू न घेता बडबड करते. दोघं सेम, काहीच फरक नाही. कधी कधी तुम्ही घेतली का नाही का, तो म्हटला परमेश्वराच्या मंदिरामध्ये हाणणार रडती, त्यास तो विचारतो एलिया, दारू पिली का काय? कसलं जीवन आहे? कुरकुर करणार, रडणार, दोष देणार, निंदा करणार, कुरकुर करणार, देवाविषयी लोकांविषयी अपशब्द बोल. आता निर्णय घ्या. काही झालं तरी मी माझ्या देवावरती प्रेम करेल, आणि माझ्या देवाचं नाव रसातळाला कधी जाऊ देणार नाही. माझ्या परिवाराला पाहून लोक म्हणतील, तुमच्या परिवारात एवढ्या प्रश्नात शांती कशी? त्यास तुम्ही सांगा, तुमचं सोल्युशन वेगळं, आमचं सोल्युशन वेगळं. आमचं सोल्युशन चर्च, प्रार्थना, आमचं सोल्युशन देवाचं वचन, आमचं सोल्युशन दुसरं तिसरं काही नसून परमेश्वराच्या वचनातला तो गाभा आहे. लोक तुम्हाला पाहून म्हणतील, मला पण घेऊन जाता का त्या चर्चला? आमेन. हालेलुया. 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 ते तुमच्या मागे यायला पाहिजे. कसं हो हे सगळं बदललं? त्यास तुम्ही सांगता, अहो आम्ही चर्चला जातो ना, आणि चर्चला गेल्यावर सगळं पिढा गेलेली आहे. राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस नव्हे, तर परमेश्वराच्या आत्म्यानं काम करावं. आणि बायबल सांगतो, राजानं त्यांचे चेहरे पाहिले, आणि राजा म्हणतो, या पुरुषांच्या चेहऱ्यावरचं तेज कोणतं आहे? दानियल सांगतो, राजाला सांगू नको आमच्यावरती केलेला प्रयोग, पण खोजा तू येऊन पहा. आणि खोजानं पाहिलं, आणि ते खोजा येऊन म्हणतो, अरे तुमचे चेहरे एवढे तजेले कसे काय? त्यांचे चेहरे त्यांच्या निर्णयामुळे तजेले. जो निर्णय घेतो त्याच्या चेहऱ्यावरती तेज, त्याच्या चेहऱ्यावरती तेज, त्याच्या चेहऱ्यावरचं तेज कधी निघून जात नाही. निर्णय तुमच्या चेहऱ्यावरती तेज आणणार आहे, पण निर्णय तुमच्या चेहऱ्यावरचं तेज घालून टाकणार आहे. तुमच्या चेहऱ्यावरचं तेज आणणारा निर्णय घ्या. दुःखी कष्टी चेहऱ्याने राहू नका. निराश उदास तुमच्या चेहऱ्याला बघितल्यावर लोकांना वाटू देऊ नका. सैतानाला तुमच्या चेहऱ्यावर सतत अश्रू आवश्यक आहे. रडणार तुम्ही, लक्षात ठेवा. मी चर्चमध्ये एकदा उपदेश करताना म्हटलं, 2 झाडं बागेमध्ये होती, आणि देवानं सांगितलं की
सगळे झाड खा, पण बऱ्या वाईटाचं ज्ञानाचं झाड आहे ते झाड खाऊ नको, त्याचं फळ खाऊ नको, बऱ्या वाईटाचं फळ तेवढं खाऊ नकोस. हवा गेली आणि तिनं जीवनाचं झाड होतं, त्या जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याच्या ऐवजी बऱ्या वाईटाचं फळ खाल्लं. पण स्त्रिया एकमेकाला भेटल्यावर कसं विचारतात, काय कसं काय, बरं आहे का, बरं आहे का, पत्राने विचार, बरं आहे का, कसं तब्येत बरी आहे का, सगळे एकमेकाला तब्येत बरी आहे का, का हो, बऱ्या वाईटाचं खाल्लंय, बरं असेल तर वाईट होईल आणि वाईट असेल तर बरं होईल, हे ठरलेलं आहे. आज जर बरं आहे तर उद्या वाईट होणार आहे, पण ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन खाल तर कधीच वाईट होणार नाही प्रियांनो, कधीच नाही. पण तो निर्णय घेतला पाहिजे, आता मी खाणार तर प्रभूचं वचन, आमेन. आता मी खाईल तर देवाच्या आत्म्याची असणारी जी फळं, ती फळं मी खाणार आहे. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, जे एदेन बागेतलं फळ नाही, जे फळ देवानं आता ठेवलेले पवित्र आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ, आता ते खायला सुरुवात करा. शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, सौम्यता, ही फळं खायला सुरुवात करायची. शांती, शांतीचं फळ खा. सगळीकडे शांती असेल, पण या लोकांच्या चेहऱ्यावर तुझमस होत नाही. घरात भाकर नाही, नोकरी नाही, पैसा नाही, काय, आणि चालक कसं काय. मला नगरच्या लोकांचं कौतुक वाटतं. काही लोकांचे मला फोन येतात आणि मग कधी ते व्हॉट्सअपवर फेसबुकवर असतात, त्याच्यावर विचारतो हाव आर यू, त्यांचं उत्तर फार आय एम ब्लेस्ड, मी आशीर्वादित आहे. कारण तुम्हाला कळालेलं आहे ते रहस्य काय, मी ते शांतीचं फळ खाल्लं म्हणून मी आशीर्वादित आहे. इथे देवाच्या वचनाचं फळ खाल्लं म्हणून आता माझ्याकडे प्रीतीची कमतरता नाही, प्रीतीचं फळ मी खाल्लं, मग द्वेषाला जागा कुठं असणार आहे. निर्णय घ्या, असा निर्णय घ्या की त्या निर्णयाच्या द्वारे तुमचं जीवन परिवर्तित होईल. म्हणून जी दुसरं स्टेप, दुसरा आर जो आहे, आणि त्याला म्हटलं रेझोल्युशन. देवाच्या लोकांनो, आज रात्री निर्णय घेण्याचा समय आलेला आहे. निर्णय घ्या. आपल्या जागेवरती उभं राहूया, आपले डोळे बंद करू, प्रभूच्या समक्षतेमध्ये, प्रभूच्या सानिध्यामध्ये आपल्या मान आपण झुकूया, आपले डोळे आपण बंद करू. कोणी कुणाशी बोलू नका, जागा पण सोडू नका. जर देवाचं वचन आम्हाला समजलं आहे तर त्याला प्रतिसाद पण देऊया आज रात्री. देवाचं वचन आमच्याशी बोललं, जसं माघारी जाण्याच्या पायऱ्या आहेत, तसं देवाकडे येण्याच्या पुन्हा पायऱ्या आहेत. पहिली पायरी रिअलायझेशन. जरा आतमध्ये डोकावून पहा, आतमधलं माणसाला जाग करा, रिअलाइज होऊ द्या काय तुम्ही गमावलं. शमशोनानं आपल्या बटा गमावल्या, दाविदानं देवाच्या अंतःकरणातलं स्थान गमावलं, पेत्रानं प्रभूच्या जवळ राहण्याची जागा गमावली, तो कामदारांमध्ये जाऊन बसला. नामी म्हणते मी माझा नवरा, माझे लेकरं गमावले, माझ्या जीवनातलं सुख मी गमावलं. आज रात्री रिअलाइज करूया काय केलं माझ्याकडनं, काय केलं माझ्याकडनं. कोणी सुद्धा गप्प राहू नका, आठवायला सुरुवात करा काय गेलं. आणि जर खरं तुम्ही अंतर्मुख झालेला असाल आणि तुम्हाला सगळं परत पाहिजे असेल, जसं नामीनं गेलं पण रोजच्या रूपानं परत तिला सगळं काही मिळालं, तिचं वैभव, तिचं गौरव तिला परत मिळालं, शमशोनाला त्याच्या बटा परत मिळाला, पेत्राला पुन्हा एकदा पुनरुत्थानाचा संदेश मिळाला, पेत्राला पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळाला आणि तो प्रभूपासून संदेश घेऊन हजारो लोकांच्या तारणासाठी गेला. जे गमावलं ते मिळवण्याचा परत एकदा माध्यम म्हणजे रिअलायझेशन अँड रेझोल्युशन. आता निर्णय घ्या, निर्णय घ्या, पक्का निर्णय घ्या. हे गीत गात असताना आपले हात वर करून आपण त्याला सरेंडर होऊया, समर्पण त्याला करूया. आणि ते गीत गात असतानाच आपण देवाजवळ कबुली द्यायला सुरुवात करू. ते गीत गात असतानाच आपल्या अवस्थेबद्दल शोक करूया, विलाप करू आणि प्रभूला म्हणू, प्रभू मला पहिल्यासारखं बनव. तू बदल दे मेरे मन को. आपले हात उंच करू, आपले अंतःकरण उघडी करूया. आमच्या जीवनातली कमतरता त्याची आठवण करू.
तू बदल जे जे आम्ही गमावलो त्याची आठवण करूया. मेरे मन को दे आशीष हे प्रेमळ देवा, जीवन को तुझ्या लोकांमध्ये तेरा एक नाविन्य निर्माण कर. त्यांच्या हृदयाचं परिवर्तन कर, त्यांच्या स्वभावाचं परिवर्तन कर देवा. परिवारामध्ये आलेले मतभेद दूर होऊन जाऊ दे. मंडळीमध्ये एकमेकाच्या मनामध्ये आलेले मतभेद दूर होऊन जाऊ दे. प्रत्येकाची अंतःकरणं तुझ्याकडे लागली जाऊ दे माझ्या प्रभू. प्रत्येकाचं हृदय तुझ्याकडे लागलं जाऊ दे. कोण व्यक्ती म्हणेल की प्रभू माझं हृदय बदल, कोण व्यक्ती म्हणेल की प्रभू माझं अंतःकरण तुला पाहिजे तसं कर. हरोळी मारूया देवाजवळ काकुळतीने विनंती करू. ओ जीसस वी वर्शिप यू. हे प्रभू तुझ्या नामाला गौरव, तुझ्या नामाला स्तुती असू दे. जोपर्यंत तुम्ही बदलत नाही तोपर्यंत प्रभूच्या आशीर्वादाचा भाग तुम्हाला मिळू शकत नाही. जोपर्यंत हृदय नीट होत नाही तोपर्यंत गेलेलं परत कधीच मिळू शकत नाही. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा. आपलं मुख उघडून देवाला धन्यवाद द्यायला सुरुवात करा. आपलं मुख उघडून प्रभूशी बोलायला सुरुवात करा. आम्ही केलेल्या प्रत्येक चुकांची आठवण करून प्रभूला क्षमा मागू. आपलं स्थान, आपली स्थिती ओळखून अंतर्मुख होऊन मनाचं नवीकरण करू, जीवनाची पुनर्बांधणी करू आणि प्रभूला म्हणू, प्रभू मला क्षमा कर. आज एक रेझोल्युशन, एक निर्णय असेल माझ्याकडे 2 मत नसणार, एकच मत माझं पक्क असणार. आता फक्त प्रभू आणि मी, माझा देव, माझं वचन, प्रभूनं दिलेलं पाचारण, प्रभूनं केलेलं कॉलिंग, प्रभूनं ठेवलेला ठेवा, प्रभूनं दिलेली सेवा, माझं प्रार्थनेचं जीवन, माझं अभिषेकाचं जीवन, ते मला मिळवण्यासाठी मी परत एकदा बापाच्या घराकडे जाईल. परत एकदा माझ्या बापाच्या घराकडे जाईल. बापाच्या घरामध्ये भाकरीची रेलचेल आहे, बापाच्या घरामध्ये रेलचेल आहे, बापाच्या घरामध्ये समृद्धी आहे, बापाच्या घरामध्ये ऐश्वर आहे, बापाच्या घरामध्ये समेट आहे, बापाचं अंतःकरण प्रीतीनं भरलेलं आहे, बापाच्या घरामध्ये आरोग्य आहे, बापाच्या घरामध्ये सुटका आहे, बापाच्या घरामध्ये विजय आहे, बापाच्या घरामध्ये सुरक्षा आहे. आज रात्री रिझोल्यूशन, आज रात्री निर्णय घेऊ, माझ्या बापाच्या घरी जाईल, माझ्या बापाच्या घरी जाईल. तुमचा बाप स्वर्गीय देव वाट पाहत आहे तुमची, वाट पाहत आहे तुमची. म्हणा प्रभू मी तुझ्याकडे यायला तयार आहे, म्हणा प्रभू माझा स्वीकार कर. प्रभू मी चुकलो, प्रभू मी चुकले, मला तुझी गरज आहे, माझ्या परिवाराला तुझी गरज आहे, माझ्या सेवेला तुझी गरज आहे, माझ्या निर्णयाला तुझी गरज आहे. देवाची भूक आणि तहान जागी करा. परमेश्वरा संबंधीचा पक्का निर्णय तुम्ही घ्या. ओ राजा, तुझ्या लोक आज प्रीतीनं भरून गेलेले आहेत. तुझे लोक वचनामध्ये भिजवून गेलेले आहेत देवा. तुझ्या लोकांच्या अंतःकरणामध्ये तुझं वचन पेरलेले आहेस राजा. आज एक नवीन हृदय दे. असं हृदय दे देवा की त्या हृदयानं त्यांचं घर, त्यांचा परिवार, त्यांची मंडळी बदलून जाईल. तुटलेली नाती परत जोडली जाऊ दे. देवाशी तुटलेलं नातं जोडलं जाऊ दे. असा व्यक्ती त्यांना बनव देवा. लोकांना त्याचं जीवन पाहून हेवा वाटावं. तसा ख्रिस्त त्याचं अंतःकरण लोकांसाठी होतं. आज रात्री सर्वांचं अंतःकरण त्या ख्रिस्तासारखं मधुर बनव देवा. परिवर्तित जीवन, ज्याच्यामध्ये कुठलं कपट नाही, अशुद्धपण नाही, ज्याच्यामध्ये कुठला डाग नाही, ज्याच्यात कुठला द्वेष नाही, ज्याच्यात कुठला राग नाही. हे बदललेलं हृदय, हे क्षमा पावलेलं, क्षमा केलेलं हृदय, हे क्षमेसाठी उत्तेजित झालेलं हृदय, हे समेटासाठी उत्तेजित झालेलं हृदय, असलं हृदय दे देवा. या परिसरासाठी मी प्रार्थना करत आहे. तुझ्या योजनेप्रमाणे आम्ही इथे आलेलो आहोत.
आम्ही योजना बाहेर केली होती, पण तू आम्हाला इथे घेऊन आला. थँक्यू आणि त्याच योजनेप्रमाणे हा सर्व परिसर मी तुझ्या हाती सोपवत आहे देवा. प्रत्येक घरामध्ये तुझ्या वचनाचं काम हो दे प्रभू. प्रभू यासारख्या असंख्य सभा या ठिकाणात होऊ दे आणि या परिसरातल्या लोकांना जिवंत देवाची ओळख पटली जाऊ दे आणि प्रभूचं हृदय समजलं जाऊ दे. त्यांची पावलं देवाच्या मंदिराकडे, त्यांची पावलं देवाच्या घराकडे, त्यांचं अंतःकरण जिवंत देवाकडे लागलं जाऊ दे. हे पवित्र आत्मा ये, देवाच्या आत्मा ये, सर्व प्रकारचे जोखड येशूच्या नावात आम्ही मोडत आहोत.